मॉर्निंग स्टुडंट्स. गृहविज्ञान विषयाचा BA सेकंड इयरच्या आजच्या या तासिकेमध्ये आपण वस्त्र छपाई आणि वस्त्र रंगाई या युनिटची सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये आपण वस्त्र रंगाईच्या पद्धती आणि वस्त्र रंगवण्यासाठी जे असणाऱ्या रंगांचं वर्गीकरण हे आपण पूर्वीच्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यासोबतच आपण वस्त्र छपाईमध्ये प्रतिरोध छपाईच्या 3 पद्धती, ज्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे बाटिक, दुसरी आहे बांधणी आणि तिसरी आहे ठसा छपाई. तर यामधली आपण बाटिक छपाई याविषयीची एकंदर आणि सविस्तर माहिती मागच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण बांधणी या प्रकाराविषयी किंवा बांधणी छपाईविषयी, वस्त्राच्या बांधणी छपाईविषयीची माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर बांधणी म्हणजे साधारणपणे प्रतिरोध छपाईचा हा एक प्रकार आहे आणि बांधणी म्हणजे वस्त्राला बांधून किंवा कपड्याला बांधून केलेलं रंगवण्याचं काम म्हणजे बांधणी होय. साधारणपणे भारतामध्ये या प्रक्रियेची सुरुवात किंवा या पद्धतीने 16व्या शतकापासून कापड जे आहे ते रंगवलं जातं किंवा 16व्या शतकापासून बांधणी या पद्धतीचा उपयोग भारतामध्ये केला जातो. ही एक साधी पद्धत असून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नमुने किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बांधणीचे वस्त्र जे आहे ते तयार केले जातात. म्हणजे सोप्या पद्धतीतून आणि वेगवेगळ्या नमुने निर्माण करणारी किंवा वेगवेगळं स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा डिझाईन्स देणारी बांधणी जी आहे ती वस्त्रावरती केली जाते. याच्यामध्ये साधारणपणे वस्त्राला कापड विणण्यापूर्वी धागे रंगवले जातात, ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ पटोला किंवा विणलेलं कापड बांधून नंतर त्याला रंगवलं जात असतं. तर पटोला हा जो काही प्रकार आहे तो साधारणपणे वस्त्राचे तंतू जे आहेत तंतू बांधून त्याच्यानंतर ते रंगवलं जातं, म्हणून त्याला पटोला असं म्हटलं जातं. आणि ज्या कपड्याला म्हणजे कापड तयार झाल्यानंतर बांधून मग रंगवलं जातं त्याला गुजरात, काठेवाडी किंवा राजस्थानमधली बांधणी असा शब्दाने त्याचा ओळख जी आहे किंवा या माध्यमातून त्याची ओळख जी आहे ती या बांधणीची ओळख होत असते. हा जो काही प्रकार आहे हा कापड छपाईचा अतिशय लोकप्रिय असा प्रकार आहे. याला चुनरी किंवा चुनड असं सुद्धा देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये साधारणपणे वस्त्राला धाग्याच्या माध्यमातून घट्ट बांधून किंवा त्या कपड्याला छोट्या आणि मोठ्या अशा स्वरूपाच्या गाठी पाडून म्हणजे गाठी बांधून त्याच्यामध्ये नंतर त्याला रंगामध्ये बुडवून त्याच्यामध्ये बांधणी जो प्रकार आहे तो केला जात असतो. कापड बांधून केलेली ही छपाई असल्यामुळे याला बांधणी छपाई किंवा टाय अँड डाय, टाय म्हणजे बांधणे आणि नंतर डाय म्हणजे रंगवणे, म्हणजे आधी टाय करायचे आणि नंतर त्याला डाय करायचे, बांधून केलेली ही छपाई असते, म्हणून याला बांधणी छपाई असं देखील म्हटलं जातं. जपानमध्ये साधारणपणे एका स्क्वेअर इंचामध्ये 30 गाठी बांधून ही बांधणीची प्रक्रिया जी आहे किंवा बांधणीची छपाई जी आहे ती जपानमध्ये केली जाते आणि या छपाईला बिबोरी असं नाव म्हटलं जातं. आणि जपानमध्ये जी छपाई केली जाते ती अतिशय गुंतागुंतीची आणि क्लिष्ट अशी छपाई आहे, परंतु तितकीच ती लोकप्रिय देखील आहे. भारत, चीन, जपान, आफ्रिका, कंबोडिया, इंडोनेशिया आणि थायलंड या भागामध्ये ही छपाई केली जाते आणि प्रत्येक देशातील बांधणीचं वैशिष्ट्य जे आहे ते वेगवेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या भागातील त्या बांधणीवरून म्हणजे त्या प्रकारावरून त्या भागाचं नाव जे आहे ते त्या पद्धतीला देखील दिलं जातं. आता बांधणी छपाईसाठी किंवा बांधणी छपाई करताना कुठल्या कुठल्या स्वरूपाची दक्षता किंवा काळजी किंवा आवश्यक बाबी ज्या आहेत ते केल्या जातात. तर साधारणपणे बांधणीची छपाई करताना पातळ वॉयल, रेशीम किंवा रेयन या 3च वस्त्रतंतूंचा उपयोग केला जातो किंवा ह्या 3च वस्त्रतंतूंवरती किंवा वस्त्रांवरती बांधणी जी आहे ती केली जाते. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या वस्त्रांवरती बांधणी जी आहे ती केली जात नाही.
छपाई करण्यापूर्वी साधारणपणे ह्या कपड्याला किंवा ह्या तंतूंना धुवून घेतलं जातं. त्याच्यानंतर त्याला इस्त्री केली जाते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती डिझाईनचं स्ट्रक्चर ठरवून मग त्याला बांधण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं जातं. आणि बांधण्यामध्ये साधारणपणे पीळ देऊन, गाठी बांधून किंवा धावदोरा केल्यानंतर त्याला खेचून मग बांधून अशा पद्धतीचे वेगवेगळे नमुने निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या बांधणीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग जो आहे तो बांधणीसाठी केला जातो. तर कापड रंगवताना काही बाबी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात किंवा त्याची काळजी जी आहे ती आपल्याला घ्यावी लागते. साधारणपणे बांधणीचे रंग हे कपड्यावरती घट्ट बसत असतात, म्हणून त्या रंगाने रंगवणाऱ्या व्यक्तींचे हात खराब होऊ नये म्हणून त्यांनी रबरी मोज्यांचा उपयोग जो आहे तो बांधणी करताना करायला पाहिजे. रंग भिजवण्याची जी भांडी आहेत ती साधारणपणे धातूची असू नये, तर ती भांडी जी आहेत ती चिनी मातीची किंवा ॲनामलची भांडी जी आहेत ती त्या ठिकाणी वापरावीत. रंग कालवण्यासाठी आणि रंगामधलं कापड हलवण्यासाठी लाकडी चमचा किंवा लाकडी दांड्यांचा उपयोग जो आहे तो याच्यामध्ये करावा, कारण की कुठल्याही धातूच्या संपर्काने रंग किंवा इतर गोष्टींचा त्रास जो आहे तो वस्त्रावरती किंवा वस्त्र रंगवणाऱ्या व्यक्तीला चटका वगैरे बसण्यासारखी जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून साधारणपणे लाकडी चमचा किंवा लाकडी दांडा याचा वापर याच्यामध्ये केला जातो. पाणी साधारणपणे म्हणजे हे रंग कालवण्यासाठी किंवा या पद्धतीची छपाई करण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते पाणी हलकं असलं पाहिजे. आणि जर ते पाणी हलकं नसेल तर त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड किंवा शिरका टाकून त्या पाण्याचा जडपणा जो आहे तो त्या ठिकाणी हलका करून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर ह्या रंगामध्ये साबणाच्या द्रावणाचा उपयोग केला जातो, कारण की साबणाचं द्रावण जे आहे ते साधारणपणे वस्त्राच्या आतपर्यंत जातं आणि त्याच्यामुळे मग साबणाच्या द्रावणामुळे हे रंग देखील वस्त्रांच्या आतपर्यंत पोहोचतात. म्हणून साधारण ह्या रंगाच्या मिश्रणामध्ये साबणाच्या द्रावणाचा उपयोग केला जातो. रंग जो आहे तो थोड्या पाण्यामध्ये घट्ट स्वरूपामध्ये आधी तो कालवून घेतला जातो आणि त्याची एक पुडचुंडी म्हणजे खूप पातळ असणाऱ्या वॉयलच्या किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये त्याची एक गाठ बांधली जाते. म्हणजे पुडचुंडी किंवा गाठोडा टाईप एक गोल तयार केला जातो आणि त्याच्यानंतर ही पुडचुंडी जी आहे ती आपल्याला जितकं पाणी पाहिजे वस्त्राच्या मेजरमेंटनुसार, म्हणजे वस्त्र किती मीटर आहे याच्यानुसार आपल्याला किती पाणी पाहिजे त्या पद्धतीने पाण्यामध्ये ही पुडचुंडी सोडून तो रंग जो आहे तो तयार केला जात असतो. आणि याच्यामध्ये धातूचा भांड्याचा उपयोग केला जात नाही आणि साधारणपणे प्लास्टिकच्या गाळण्यांचा, लाकडी भांड्यांचा आणि लाकडी वस्तूंचा उपयोग जो आहे तो ह्या वस्त्र छपाईसाठी केला जात असतो. बाटिक आणि बांधणी या दोन्ही प्रोसेसमध्ये म्हणजे बाटिकमध्ये रंग उकळला जात नाही, परंतु बांधणीमध्ये रंग उकळूनही बांधणी केली जाते आणि थंड पाण्यात रंग काढून देखील बांधणी जी आहे ती केली जाते. जसे की उदाहरणार्थ नॅपथॉल आणि ब्रिंथॉल हे जे रंग आहेत हे साधारणपणे थंड पाण्यामध्ये कालवून त्याच्यामध्ये वस्त्र बुडवून बांधणी जी आहे ती केली जात असते. रंगवण्यापूर्वीचं जे कापड आहे ते पूर्णपणे धुवून घेतलं गेलं पाहिजे किंवा साधारणपणे त्याला ओलं करून पिळून तरी घेतलेलं पाहिजे, की ज्यामुळे त्या कपड्यातला स्टार्च जो आहे, स्टार्चचं प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी कमी होऊन जाते. त्याच्यानंतर रंगाच्या भांड्यामध्ये ते कापड बुडेल इतका रंग जो आहे तो त्या ठिकाणी तयार करायचा असतो. रंगाच्या प्रकाराप्रमाणे आणि कापडाच्या प्रकाराप्रमाणे रंगवण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल जो आहे तो या ठिकाणी केला जातो किंवा करायचा असतो. रंगाच्या द्रावणात बुडवल्यानंतर कापड जे आहे ते सतत हलवत राहावं लागतं, की ज्यामुळे कापडाच्या प्रत्येक भागावरती योग्य प्रमाणामध्ये रंग जो आहे तो बसतो. वॅट रंगाचा उपयोग करून गडद छटा पाहिजे असल्यास एकाच रंगामध्ये कापड जे आहे ते वारंवार बुडवलं
जातं, म्हणजे अनेक वेळा त्याच रंगामध्ये कापड बुडवून रंगाचा गडदपणा जो आहे तो मॅट रंगाच्या माध्यमातून त्या वस्त्रावरती प्राप्त केला जातो. मॉडर्न रंगाचा उपयोग करून केला जर बांधणी करण्यासाठी मॉडर्न रंगाचा उपयोग केला तर त्याच्यानंतर वस्त्र जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यावे लागते. थंड रंग पद्धतीने कपडे जर रंगवले तर त्याच्यामध्ये हायड्रोलिन्सचा जो उपयोग आहे तो केला जातो. कापड रंगवणं झाल्यानंतर म्हणजे बांधून झाल्यानंतर त्याला रंगवलं जातं. रंगवल्यानंतर त्याला वाळवण्याची प्रक्रिया केली जाते आणि वाळवण्यासाठी साधारणपणे सपाट पृष्ठभाग असणाऱ्या जागेवरती किंवा सपाट पृष्ठभाग असणारा टेबल, लाकडी साचा वगैरे अशा ठिकाणी हे वस्त्र ठेवून हे पूर्णपणे वाळवलं जातं. आणि वाळल्यानंतर ह्या ज्या कपड्याला वाळल्यानंतर त्याच्या गाठी किंवा त्याची बांधलेली जागा जी आहे, वस्त्र पूर्णपणे वाळल्यानंतर त्याची बांधलेली जागा किंवा त्याला बांधलेला दोरा धागा जो आहे तो साधारणपणे सोडून घेतला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती इस्त्री केली जाते. त्याच्यानंतर जर हाताला रंग लागला, शक्यतो लागू नये म्हणून आपण रबरी हातमोजे वापरावे ते आधीच सांगितलेलं आहे. परंतु जर रंग लागला तर हा रंग काढण्यासाठी लिंबू किंवा विरंजक पावडर या स्वरूपाच्या ब्लिचिंग पावडर या स्वरूपाच्या द्रावणाचा उपयोग जो आहे तो हात धुण्यासाठी करावा, जेणेकरून हातावरती लागलेला रंग जो आहे तो सहजरित्या स्वच्छ करता येईल किंवा तो सहजरित्या हातावरून सुटून जाईल. आता 1959 साली बांधणीची जी काही वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे कसं बांधलं किंवा त्याला कशा पद्धतीने बांधलं गेलं आहे याच्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते विरेल यांनी सांगितलेले आहे. म्हणजे बांधण्याचे प्रकार आणि त्याच्यावर उमटलेली डिझाईन, म्हणजे बांधल्यानंतर जेव्हा त्याला रंगवलं जातं आणि रंगल्यानंतर त्याच्यामधून येणारे जे वेगवेगळे आकार आहेत या आकाराच्या माध्यमातून त्या प्रकारांची नावं जी आहेत ती विरेल यांनी काढलेली आहेत. तर ती आता पुढील प्रमाणे आहेत. साधारणपणे कापड बांधताना याच्यासाठी जो दोरा आहे तो ट्विल नावाचा जो धागा आहे किंवा ट्विन नावाचा जो धागा आहे तोच धागा फक्त या वस्त्राला बांधण्यासाठी केला जातो. साधारणपणे हा धागा जो आहे तो जाड आणि कडक असतो की ज्याच्यामुळे बांधण्याची जी क्रिया करताना त्याला व्यवस्थितरित्या बाइंडिंग म्हणजे घट्टपणा जो आहे तो धागा जितका जास्त गुंडाळा आवळला जाईल, म्हणजे घट्ट आवळून गुंडाळला जाईल त्या पद्धतीने तसं पद्धतीचं डिझाईन जे आहे ते त्या वस्त्रावरती निर्माण होते. तर बांधणीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे गाठ पाडून बांधणे. म्हणजे आपल्याला ज्या वस्त्राला बांधणीच्या पद्धतीने रंगवायचं आहे तर त्या वस्त्रावरती साधारणपणे छोट्या मोठ्या आकाराच्या वस्त्राच्या लांबी आणि रुंदीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या गाठी आहेत. गाठी ज्या आहेत त्या बांधल्या जातात आणि त्या बांधून नंतर त्याला रंगवलं जातं. तर त्याला गाठी पाडून रंगवणे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे कापडाला पीळ देऊन बांधणे. तर याच्यामध्ये कापडाला छोट्या छोट्या घड्या ज्या आहेत त्या आधी निर्माण केल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या संपूर्ण कापडाला पीळ दिला जातो आणि थोड्या थोड्या अंतरावरती हे कापड जे आहे ते दोऱ्याच्या सहाय्याने बांधलं जातं. आणि बांधलं जात असताना साधारणपणे फक्त 1 आणि 2 वेढे न बांधता थोडासा जो भाग आहे साधारणपणे अर्धा इंचापेक्षा थोडा कमी भागापर्यंत हा दोरा जो आहे, हा धागा जो आहे तो रिपिटेशन मोमेंटमध्ये बांधला जातो. आणि अशा पद्धतीने बांधून म्हणजे पीळ देऊन बांधलेल्या कापडावरती साधारणपणे अनियमित आणि अनिश्चित स्वरूपाच्या आकृत्या ज्या आहेत त्या कपड्यावरती उमटून येतात. त्याच्यानंतर आहे की रंगात बुडवून बांधणे. याच्यामध्ये प्रथम कापडाला थोडं ओलं केलं जातं आणि कापडाच्या काठाकडून म्हणजे त्याच्या कडेकडून फिक्क्या आणि नंतर थोड्या थोड्या गडद होत जाणाऱ्या अशा क्रमशः रंगाचा उपयोग जो आहे तो याच्यामध्ये केला जात असतो. आणि याच्यामुळे हे कापड जे आहे ते अनेक छटांमध्ये रंगवलं जात असतं. परंतु एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा ज्या आहेत म्हणजे फिक्क्या, मग थोड्या गडद, मग थोडा गडद, मग थोडा गडद, अशा पद्धतीने हे कापड जे आहे ते
रंगवलं जातं. त्याच्यानंतर आहे गुच्छ बांधणी. आता गुच्छ बांधणीसाठी काय केलं जातं की धातूच्या एका चौकोनी पत्र्यावरती कापड जे आहे ते साधारणपणे पक्क ताणून बसवलं जातं आणि दुसऱ्या बाजूला मध्ये गुच्छ बांधून लांबी आणि रुंदीमध्ये समान अंतरावर याच्यासाठी मेणात बुडवलेला धागा, म्हणजे तोच धागा परंतु मेणाच्या लिक्विडमध्ये किंवा मेणाच्या वितळलेल्या मेणामध्ये हे धागे बुडवून त्याच्यानंतर थंड करून त्या धाग्यांचा वापर जो आहे तो गुच्छ बांधणीमध्ये केला जातो आणि मग मध्यापासून रंगवण्यास सुरुवात केली जाते आणि हे कापड अनियमित पद्धतीचं डिझाईन जे आहे ते त्या वस्त्रावरती किंवा कापडावरती निर्माण करत असते. त्याच्यानंतर आहे वस्तू बांधणी. कपड्यामध्ये विविध आकाराच्या वस्तू बांधून कपड्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या डिझाईन्स या निर्माण केल्या जातात. मग आता ह्या वस्तू म्हणून काय वापरलं जातं तर साधारणपणे डाळी, कडधान्य, बटन्स, बिया, खडे, त्याच्यानंतर नाणे, वाळूचे जे खडे असतात ते आणि नाणे या स्वरूपाच्या गोष्टींचा वापर हा वस्तू बांधणीमध्ये केला जातो. आधी वस्तू बांधून नंतर हे वस्त्र जे आहे ते रंगवले जाते. त्याच्यानंतर आहे बिंदू बांधणी. बिंदू बांधणी म्हणजे याच्यामध्ये लाकडी फळीवर आपल्याला पाहिजे ते डिझाईन आधी आखून घेतलं जातं आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती खिळे ठोकले जातात. त्याच्यानंतर ज्या कपड्यावरती आपल्याला बांधणी तयार करायची आहे त्या कपड्याला ओलं केलं जातं आणि त्या खिळ्यांच्या टोकांवरती ते वस्त्र जे आहे ते पसरवलं जातं आणि मग या ओलं असल्यामुळे त्या खिळ्यांची हेवड जी आहे ती त्या वस्त्रावरती उमटली जाते आणि मग त्या ठिकाणावरती धाग्याने बांधून घेतलं जातं आणि नंतर वस्त्र जे आहे ते त्या ठिकाणी रंगवलं जातं. त्याच्यानंतर आहे रेखा बांधणी. रेखा बांधणी म्हणजे कापड उभं किंवा मग आडवं म्हणजे ताण्याच्या हिशोबाने किंवा बाण्याच्या स्वरूपाने काही ठराविक अंतरावरती बांधलं जातं आणि याला साधारणपणे मध्यभागावरती धरून घड्या पाडून घेतल्या जातात आणि ठराविक अंतरावर याला बांधलं जातं आणि मग याच्यामध्ये उभ्या किंवा आडव्या पट्ट्या असणारं जे डिझाईन आहे ते रेखा बांधणीमध्ये तयार होतं. कोळ्याच्या जाळ्याची बांधणी. कोळ्याच्या जाळ्याची बांधणी ही साधारणपणे जपानमध्ये जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा त्या ठिकाणी याचा अवलंब जो आहे तो जास्त केला जातो. याच्यामध्ये बिंदू प्रतिरोध पद्धतीचा उपयोग केला जातो. ज्या वस्त्राला रंगवायचं आहे त्या वस्त्राला साधारणपणे मध्यामध्ये धरून सरळ उभं केलं जातं त्या कापडाला आणि सुरुवातीला वरचं टोक बांधून खालच्या दिशेने सेम अंतरावरती म्हणजे समान अंतरावरती हे जे वस्त्र आहे ते शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थितरित्या घट्ट पद्धतीने हे वस्त्र बांधलं जातं आणि त्याच्यानंतर साधारणपणे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे म्हणजे वस्त्र रंगवल्यानंतर जेव्हा आपण त्याच्या गाठी सोडून त्याला प्रेस करतो किंवा ज्याला इस्त्री करतो तेव्हा त्याच्यावर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणाचं डिझाईन जे आहे ते त्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून याला कोळ्याच्या जाळ्याची बांधणी असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर ब्रश रंगाई. ब्रश रंगाई म्हणजे याच्यामध्ये कापडावरती अगदी जवळजवळ अशा छोट्या छोट्या अशा घड्या तयार केल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रंगात बुडवलेला ब्रश जो आहे तो डिझाईनप्रमाणे उभ्या रेषा, आडव्या रेषा किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ब्रशने रंग जो आहे तो त्या कपड्यामध्ये प्रवाहित केला जातो. त्याला ब्रश रंगाई असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे ट्रिटिक बांधणी. ट्रिटिक बांधणी म्हणजे याच्यामध्ये कपड्याच्या दोन्ही पदरांवरती सारखं डिझाईन तयार होत असतं. याच्यासाठी शिवणे आणि रंगवणे अशा दोनही पद्धतीचा एकत्रित उपयोग केला जातो. म्हणून या पद्धतीला शिवून केलेली ट्रिटिक बांधणी असं देखील म्हटलं जातं. तर ट्रिटिक हा जो काही शब्द आहे हा जापनीज आहे आणि याचा अर्थ शिवून रंगाला प्रतिरोध करणे म्हणजे त्या कपड्याला शिवून त्याच्यामध्ये रंग जाण्यासाठी प्रतिरोध तयार करणे असं त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये आकर्षक डिझाईनचे कापड जे आहे ते भारतात सुमात्रा, जावा, कंबोडिया
या ठिकाणी केलेलं आढळून येतं. याच्यासाठी साधारणपणे कपड्याचे 2 समान भाग जे आहेत किंवा सारख्या 2 भागामध्ये कापड जे आहे ते विभागले जाते आणि वरच्या पदराच्या पृष्ठभागावर डिझाईन काढून मेहनत बुडवलेल्या धाग्यांचा उपयोग करून आणि सोबतच धाव दोरा म्हणजे वस्त्रावरती धाव टाक्यांचा वापर करून किंवा धाव दोऱ्याचा वापर करून ते वस्त्र शिवलं जातं आणि शिवलेल्या टाके जे आहेत ते मोकळे सोडले जातात. शिवलेल्या टाक्यांचा जो शेवटचा टोक असतो तो मोकळा सोडला जातो आणि नंतर तो ओढून कापड गोळा केलं जातं आणि मग त्या ठिकाणी बांधलं जातं आणि अशा पद्धतीने जे कापड बांधून त्याच्यानंतर त्याला रंगवलं जातं आणि रंगवल्यानंतर हे दोरे जे आहेत ते काढून त्याला इस्त्री केली जाते. याच्यामध्ये कपड्याच्या दोन्ही बाजूला सारख्याच स्वरूपाचे डिझाईन जे आहे ते तयार केले जाते. याच्यामध्ये सरळ पट्टे, आडवे पट्टे आणि सोबतच गोलाकार असणारा डिझाईन देखील याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर आहे डिस्चार्ज बांधणी. डिस्चार्ज बांधणीमध्ये रेशीम कपड्याचा उपयोग साधारण पडदा तयार करण्यासाठी केला जातो आणि या पडद्याचा उपयोग करून कृत्रिम बांधणी केली जाते. याच्यामध्ये रेशीम कपड्यावर डिझाईन काढून घेऊन ते बांधावं लागतं आणि त्याच्यानंतर कापड जे आहे ते बेन्झियम सोल्युशन डाय असणाऱ्या टबमध्ये किंवा टशमध्ये बुडवून वाळून घ्यावं लागतं आणि वाळल्यानंतर धागे काढून घेऊन हे कापड चौकटीवरती ताणून बसवलं जातं आणि नंतर या कापडाच्या एका बाजूला पाण्याच्या द्रावणात शिरसचा उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे हाचा थर जो आहे तो थर दिला जातो आणि ती चौकट जी आहे ती बेन्झिनमध्ये बुडवली जाते. मग शिरसचा आणि बेन्झिनच्या एकत्र येण्याने याच्यामध्ये जो काही रंग आहे किंवा पाण्यात द्राव्य नसलेला रंग जो आहे तो या ठिकाणी वापरला जातो आणि अशा पद्धतीने जी काही डिस्चार्ज बांधणी जी आहे ती साधारणपणे केली जाते. त्याच्यानंतर आहे धागे बांधून आणि रंगवून केलेली बांधणी. म्हणजे साधारणपणे या प्रकाराला इक्कट किंवा खंजरी कसुरी या नावाने देखील ओळखलं जातं. यामध्ये इक्कटच्या प्रकारानुसार ताण्याचे आणि बाण्याचे जे धागे असतात ते वेगवेगळ्या भागामध्ये रंगवून घेतले जातात आणि एकेरी इक्कटमध्ये त्याला रंगवून घेतलं जातं आणि दुहेरी इक्कटमध्ये ताण्याचा आणि बाण्याचा संच जो आहे म्हणजे बंच करून पहिल्या इक्कटमध्ये ताण्याचे आणि बाण्याचे धागे वेगवेगळ्या पद्धतीने रंगवले जातात आणि दुसऱ्या इक्कटमध्ये त्याचा बंच केला जातो, त्याचा समूह केला जातो, त्याचा गुच्छ करून त्याला रंगवण्याची क्रिया जी आहे ती त्या ठिकाणी केली जात असते. त्याच्यानंतर आहे उभे धागे रंगवून किंवा छापून केलेली बांधणी. म्हणजे हा इक्कटचाच पण दुसरा प्रकार आहे की याच्यामध्ये ताण्याचे धागे जे आहेत ते रंगवले जातात आणि बीमला ताण्याचा धाग्याचा संच बांधण्यापूर्वी तो छपाई रोलरमधून काढून त्याच्यावरती डिझाईनची निर्मिती केली जाते आणि त्याप्रमाणे पेंटिंग करून डिझाईन त्या ठिकाणी तयार केलं जातं आणि या छपाईलाच छाया छपाई देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर बांधणीचा शेवटचा प्रकार जो आहे तो म्हणजे ड्रम रंगाई. या पद्धतीचा उपयोग जो आहे तो साधारणपणे वेल्वेट टॅपेस्ट्रीसाठी केला जातो. म्हणजे वेल्वेट टॅपेस्ट्री गालीचे जे आहेत या गालीच्यासाठी ड्रम रंगाईचा उपयोग केला जातो. पाईलचे ताने रंगवून त्याचा उपयोग हा गालीचा तयार करण्यासाठी केला जातो. या ड्रमचा घेर साधारणपणे 39 फुटाचा हा घेर असतो आणि पाईलचे ताने या ड्रममध्ये बुडवून घेऊन त्याची छपाई जी आहे किंवा त्याची बनावट जी आहे त्या गालिचेची बनावट जी आहे ती त्या पद्धतीने केली जाते. तर आत्ता आपण या ठिकाणी बांधणीचे वेगवेगळे प्रकार आणि बांधणीची छपाई कशी केली जाते याबद्दलची एकंदर माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेतलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढचा छपाईचा प्रकार बघूया. आजची तासिका आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. थँक्यू.